हार्ट अटॅक हा जो मोहीम आहे, हार्ट अटॅक कसा थांबवावा याच्या अंतर्गत मी आज इथे उपस्थित आहोत. आपल्या देशामध्ये आणि साऊथ एशिया म्हणजे दक्षिण एशियामध्ये हृदयरोग आणि हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. आणि हे प्रमाणाची कारणं काय आहे, ह्याचा इलाज काय होऊ शकतो आणि ह्याचं लाँग टर्म प्रिव्हेन्शन काय आहे, ह्या सगळ्या प्रश्नामध्ये आज चर्चा करणार आहोत. मी डॉक्टर भागवत, मी दादरला सुश्रुषा हॉस्पिटल, ब्रीच कँडी नानावटी हॉस्पिटल प्रॅक्टिस करतो. माझ्याबरोबर दादरचे लोकप्रिय कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर दामले आहेत, ते SR मेहता हॉस्पिटल आणि सुश्रुषामध्ये आहेत. बरोबर नवी मुंबईचे लोकप्रिय कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर केशव काळे, हे अपोलो हॉस्पिटल आणि DY पाटील हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि डॉक्टर गुप्ता हे अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये आहेत. तर हे सगळे एक्सपर्ट कार्डिओलॉजिस्ट आहेत. तर पहिला प्रश्न डॉक्टर दामले आपल्यासाठी, एखाद्या माणसाला हार्ट अटॅक किंवा हार्टचा त्रास आहे असं कसं कळेल? हार्ट अटॅक येतो तर त्याच्यापैकी सगळ्यात कॉमन सिम्पटम म्हणजे त्यांना पुष्कळ छातीत दुखतं, एक्सक्रुशिएटिंग पेन होतो, माणूस हातावर म्हणजे छातीवर हात ठेवून येतो डॉक्टरकडे. त्याच्याबरोबर त्याला दरदरीत घाम आलेला असतो, बोलणं थोडं कठीण असतं. हा क्लासिकल सिम्पटम एक 40% लोकांमध्येच असतो. इतर काही लोकांमध्ये गळ्याशी दुखतं, काही लोकांना हातामध्ये आतमध्ये दुखतं, काही लोकांना पोटात दुखतं, गॅसेस होतात, काही लोकांना चक्कर येते आणि एक 20% लोकांना हे जाणवतसुद्धा नाही. तर ह्या लोकांना अटॅक येऊन गेल्यानंतर कधीतरी समजतं की त्यांना अटॅक आला होता. अटॅक याच्या आधीची स्टेज म्हणजे अक्यूट कॉरोनरी सिंड्रोम. याच्यामध्ये एवढं दुखणं नसतं, पण थोडंसं दुखतं आणि एक 5 मिनटात 2 मिनटात ते दुखणं थांबतं. तर ही हार्ट अटॅकची आधीची स्टेज, ही डिटेक्ट करणं पुष्कळ महत्त्वाचं असतं, कारण त्यांनी पुढच्या गोष्टी प्रिव्हेंट होऊ शकतात. आणि याच्या अगदी सुरुवातीची स्टेज म्हणजे जेव्हा जो सुरू होतो हार्टचा त्रास, तर त्यावेळेला क्लासिकली पेशंटला चालताना, जेवल्यानंतर चालले, थंडीत चालले की त्यांना छाती थोडीशी भरून येते, थोडंसं जाणं थांबलं की मग त्यांचं दुखणं थांबतं. तो हा सगळ्यात पहिला त्यांचा सिम्पटम असतो, ज्याला अंजायना म्हणतात. ते 3 प्रकारचे दुःख असतात त्यांचे. तर ह्यासाठी हे जाणणं फार, आपण जे सांगितलं ते फार जरुरी आहे की काय काय सिम्पटम म्हणजे काय काय पेशंटला त्रास असेल किंवा होय आणि हार्ट अटॅकचा ह्याचा संबंध काय आहे हे जाणणं फार जरुरी आहे. डॉक्टर काळे, पुढचा प्रश्न आपल्यासाठी की एखाद्या फॅमिलीमध्ये, एखाद्या कुटुंबात जर हृदयरोग असला, आईवडिलांना जर हार्ट अटॅक आलेला असला, तर मुलांना हा त्रास होण्याची कितपत शक्यता आहे? तर सांगितल्याप्रमाणे आपल्या देशामध्ये हृदयरोगाचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, तर बऱ्याच लोकांमध्ये अशी समजूत आहे की हार्ट अटॅक होण्यासाठी काहीतरी कारण लागतं. आयदर डायबिटीस लागतं, ब्लड प्रेशर लागतं, मोठेपणा लागतो, काहीतरी कारण असल्याशिवाय हार्ट अटॅक होत नाही. पण तुम्ही आता समाजामध्ये बघितलं असेल की बरेच पेशंट असे येतात की यंग पेशंट असतात, 30व्या वर्षी 40व्या वर्षी हार्ट अटॅक येतो आणि त्यांना काही रिस्क फॅक्टर नसतं, डायबिटीज नसते, ब्लड प्रेशर नसते, बाकीचे काही इश्यू नसतात. पेशंट विचारतो हार्ट अटॅक का आला? तर ह्याला माझ्या मते अजून काही कारणं आहेत की डायबिटीज, ब्लड प्रेशर नसतानाही हार्ट अटॅक येऊ शकतं. त्यातलं मेन कारण माझ्या मते आहे की फॅमिली हिस्ट्री ऑफ कोरोनरी आर्टरी डिसीज. म्हणजे फॅमिली हिस्ट्री ऑफ कोरोनरी आर्टरी डिसीज आहे काय की ज्यावेळी एखादा व्यक्ती असतो, त्याच्या घरातल्या कुठल्या तरी माणसाला, म्हणजे आई वडिलांना, त्याच्या भावाला, बहिणीला, डायरेक्ट रिलेशनमध्ये असलेल्या माणसाला ज्यावेळी हार्ट अटॅक येतो, तेव्हा त्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. तर हे प्रिव्हेंट करण्याचं कारण काय असं असतं की त्या लोकांमध्ये जेनेटिकच काहीतरी प्रॉब्लेम असतो किंवा त्याचे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं किंवा वेगळ्या प्रकारचं कोलेस्ट्रॉल असतं. आणि हे जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्यामध्ये. कारण ज्यावेळी फॅमिलीमध्ये कोणाला हार्ट अटॅक येतो, त्या व्यक्तीलाही हार्ट अटॅक येण्याची फ्युचरमध्ये शक्यता असते. तर अगोदरच आपल्याला जर कळालं काय इश्यू काय आहे, काय प्रॉब्लेम काय आहे, तर त्याप्रमाणे ते ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं आणि डॉक्टरांची कन्सल्टेशन माझ्यामध्ये करणं योग्य आहे. तर आपण जे फ्युचरमध्ये जे हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे, ते आपण थोडीफार रिस्क आपण टाळू शकतो. डॉक्टर गुप्ता, पुढचा प्रश्न आपल्यासाठी, डायबिटीज आणि हृदयरोग याचा काय संबंध आहे? डायबिटीजच्या लोकांना हार्ट अटॅकची संख्या थोडी जास्ती असते, प्रमाण जास्ती असतं. आता डायबिटीज आणि हार्ट डिसीज यामधला खूप मोठा संबंध आहे. आणि आपण जे रिसर्च झालेली आहे त्यामध्ये असं माहीत येते आपल्याला की 85% ऑफ डायबिटिक्स त्यांना काहीतरी कार्डिओव्हास्क्युलर डिसीज म्हणजे हार्ट संबंधित किंवा ब्लड वेसल रक्तवाहिन्या संबंधित त्यांना आजार असतात. त्यामध्ये जसं हार्टचे डिसीज झाले, हार्ट अटॅक वगैरे झाला किंवा स्ट्रोक झाला किंवा पायाच्या नसांमध्ये जेव्हा डायबेटिक फूट होते, हे पण ब्लड वेसल्सची प्रॉब्लेम्स आहे. आता डायबेटिक्सला 2 रिझन्समुळे हार्ट डिसीज किंवा कार्डिओव्हास्क्युलर डिसीजचे चान्सेस वाढतात. एक तर डायबिटीजमुळेच, कारण डायबिटीजमुळे
हार्टच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होण्याची संभावना वाढते, कारण ती एक इन्फ्लॅमेटरी स्टेट म्हणून असते. तसंच ज्या लोकांना डायबिटीज असते त्या लोकांना ब्लड प्रेशर किंवा कोलेस्ट्रॉल किंवा बॉडी फॅट किंवा बेली फॅट हे होण्याची संभावना जास्त असते. म्हणून हे रिस्क फॅक्टर्स पण हार्ट डिसीजसाठी आहे. आणि डायबिटीज स्वतःमुळे पण प्रॉब्लेम कॉज क्रिएट करू शकते. आणि डायबिटीजच्या जेव्हा सोबत बाकीचे रिस्क फॅक्टर्स असतात त्यामुळे पण हार्ट डिसीज वाढण्याची संभावना असते. जे एक खूप इम्पॉर्टंट कारण आहे की डायबेटिक्स लोकांना कधी कधी त्यांना सिम्पटम्स येत नाही, कारण जे सिम्पटम्स वेदना कॅरी करतात आपल्या ब्रेनमध्ये पेनचं, ते नस त्यांचे खराब होतात आणि त्यांना सायलेंट डिसीज होण्याची संभावना पण असते. म्हणून जे लोक डायबेटिक्स असतात त्यांनी आपली स्वतःहून काळजी ही खूप घेणं आवश्यक आहे आणि शुगर कंट्रोल वगैरे ठेवणं खूप आवश्यक आहे. डॉक्टर अनिल, पुढचा प्रश्न आपल्यासाठी. हार्ट अटॅकनंतर माणसाचं एक्सरसाइज लेवल कसं असलं पाहिजे? हृदय आपलं हे मेन पंप आहे की ज्यांनी पूर्ण शरीरात रक्त जातं. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा हृदयाला पंपिंग जास्ती करायला लागतं, कारण सगळ्या स्नायूंना जास्ती रक्तपुरवठा व्हायची गरज असते. म्हणून हृदयाला जर डॅमेज झालं असेल तर ते एक्सरसाइज लेवल कमी हवी. सो जेव्हा अटॅकच्या वेळेला माणूस वेळेवर येतो आणि त्याचं अटॅक प्रिव्हेन्शन होतं अँजिओप्लास्टीनी किंवा थ्रॉम्बोलिसिसनी, तेव्हा 4 ते 6 आठवड्यात पहिल्यासारखा एक्सरसाइज सुरू होऊ शकतो. पण एक्सरसाइज किती प्रमाणात करावा हे कार्डियाक रिहॅबिलिटेशन नाही तर त्याच्या डॉक्टरनीच बरोबर सांगायची गरज असते. युजली आपल्याला आयझोटोनिक आणि आयझोमेट्रिक असे 2 एक्सरसाइज असतात. आयझोमेट्रिक म्हणजे वेट लिफ्टिंग आणि आयझोटोनिक म्हणजे की इतर प्रकारचे की चालणं, सायकलिंग करणं, स्विमिंग करणं. तर ह्या एक्सरसाइज जास्ती योग्य आयझोमेट्रिक करण्यापेक्षा. पण हे सगळ्या गोष्टी डॉक्टरांशी बोलून त्यांच्या मताप्रमाणे 4 ते 6 आठवड्यानंतर सुरू करावे. ओके. थोडा काळे, पुढचा प्रश्न आपल्यासाठी. मेडिकल इन्शुरन्स जे आजकाल प्रमाण वाढत चाललं आहे, तर हे हार्ट अटॅकचं जे खर्च आहे हे पूर्णपणे कव्हर करतात का नाही? हार्ट अटॅकची ट्रीटमेंट करायची असेल तर एक मोस्टली एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट आहे बऱ्याच वेळा. तर माझ्या मताप्रमाणे ही हार्ट अटॅकच्या रिलेटेड जी सगळी ट्रीटमेंट आहे ही मेडिकलमध्ये कवर होऊन जाते, काही इश्यू येत नाही कवर होण्यासाठी. पण प्रश्न असा पडतो आपला मेडिक्लेम किती असावा आणि आपण कधी करावा. तर युजली हार्ट अटॅक येण्याची वाट न बघता माझ्या मते प्रत्येक माणसानं बिफोर द एज ऑफ 40 जोपर्यंत काय डायबिटीज होत नाही, ब्लड प्रेशर होत नाही किंवा हृदयाचा आजार नसतो त्यावेळी मेडिक्लेम करणे योग्य आहे. दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही हार्ट अटॅक आल्यानंतर बी मेडिक्लेम करू शकता. पण प्रॉब्लेम असा येतो की जर तुम्हाला मेडिक्लेम हार्ट अटॅक आल्यानंतर करायचं असेल तर युजली मेडिकल कंपन्या तुमच्या सगळ्या टेस्ट करतात, हृदयाच्या ECG, इको, स्ट्रेस टेस्ट, जे गरजेच्या टेस्ट आहेत ते सगळे करतात. कधी कधी मेडिक्लेम डिक्लाइन बी होऊ शकतो किंवा जर तुम्हाला करायचं असेल तर तुमचा जो प्रीमियम असतो तो बिफोर हार्ट अटॅक जेवढा प्रीमियम असतो त्याच्या डबल टेबल जास्त पटीने तुम्हाला प्रीमियम द्यावा लागतो. तर ओव्हरऑल तुम्ही समाजातली जर हृदयाच्या अटॅकची प्रिव्हेलन्स बघता माझ्या मते देशातल्या सर्व लोकांना कमीत कमी एक बेसिक 3 ते 5 लाखाचा इन्शुरन्स असावा की ज्यामध्ये हार्टच्या रिलेटेड सगळी ट्रीटमेंट कवर होऊ शकते. डॉक्टर गुप्ता, पुढचा प्रश्न असा आहे की आपण जेव्हा बायपास किंवा ओपन हार्ट सर्जरी करतो त्याच्यामध्ये किती लवकर पेशंट काम आपलं सुरू करू शकतो? जेव्हा ओपन हार्ट सर्जरी झालेली असते त्यामध्ये बेसिकली आपली जे चेस्ट बोन आहे त्याला उघडून हार्टची सर्जरी होतात, बायपास होतात किंवा वॅल्व रिप्लेसमेंट होतात. म्हणून ही मोठी सर्जरी असते आणि म्हणून अशा पेशंट्सला हॉस्पिटलमध्ये पण एक 7 दिवस 10 दिवसची तिकडे राहावं लागते. त्यामध्ये कार्डियक रिहॅब सुरुवात होतात आणि त्यांना नॉर्मल जॉब करण्यासाठी आपला लाईट जॉब जर करायचा असेल किंवा डेस्क जॉब करायचा असेल, थोडाफार जॉब करायचा असेल तर हे वुंड्स वगैरे सुपरफिशियल वुंड जे आहे ते हील होण्यासाठी एक 4 ते 6 आठवडे लागू शकतात आणि त्याच्यानंतर ते लाईट जॉब करू शकतात. पण त्यांना जर पूर्णपणे एकदम ॲक्टिव्ह व्हायचं असेल किंवा लिटल मोर फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची असेल तर ॲटलिस्ट 3 महिन्यापर्यंत आपल्याला ते चेस्ट बेल्टचा वापरणं किंवा कार्डियक रिहॅबमध्ये करून थोडीशी स्ट्रेंथ वाढून ते सगळं केलं पाहिजे. तसंच जसं तुम्ही ओपन हार्ट सर्जरीबद्दल म्हटले तसंच हार्टचे दुसरे प्रक्रिया आता मिनिमली इन्व्हेजिव्ह प्रोसिजर्स खूप आता हे सक्षम आहे आणि अशा जे केसेस आधी फक्त बायपासमध्ये ट्रीट व्हायचे आता ते एन्जिओप्लास्टी किंवा त्या मार्गाने पण करू शकतो. तर त्याची रिकव्हरी आता खूप चांगली आणि लवकर होऊन जाते. इनफॅक्ट आफ्टर एन्जिओप्लास्टी पेशंट गेट डिस्चार्ज इन 2 days टाईम आणि त्याच्यानंतर पण जर मोठा काही डॅमेज झालेला हार्टला नसेल तर विदिन अ वीक ही कॅन ॲक्च्युली गो फॉर हिज वर्क, ही कॅन गो फॉर हिज ड्युटी. जर हार्टची वीकनेस वगैरे काही असेल तर त्याप्रमाणे डॉक्टरांची सल्ला घेऊन किती ॲक्टिव्हिटी आणि किती आपण हार्ट जॉब करू शकतो
ते जसे डॉक्टर अनिल दामनींनी सांगितलं की आपण ते एक्सरसाइज वगैरे प्रमाणात आपण हार्टच्या पंपिंगवर निर्भर असते, तसंच किती हार्ड वर्क करू शकतो त्या पंपिंगवर आपली निर्भर असते. डॉक्टर दामले, पुढचा प्रश्न आपल्यासाठी ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर आणि लिपिड लेवल म्हणजे कोलेस्ट्रॉल, रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं लेवल हे किती महत्त्वाचं आहे? अटॅक यायची काही 6 महत्त्वाची कारणं समजली जातात. सो पहिलं कारण आहे फॅमिली हिस्ट्री, तर ज्याच्यावर आपला काही कंट्रोल नसतो. बाकीची काही कारणं आहेत ती थोडी प्रिव्हेंटेबल समजतात. तर पहिलं म्हणजे स्मोकिंग, दुसरं हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीज आणि टाईप ए पर्सनॅलिटी किंवा स्ट्रेस घ्यायची पर्सनॅलिटी. तर जितकी आपल्याला कारणं जास्ती तितका चान्स जास्ती हार्ट अटॅक यायचा. आणि ही कारणं नुसती ॲड होत नाही पण मल्टिप्लाय होतात. म्हणून हाय ब्लड प्रेशर ज्यांना असतं तर त्यांना साधारण दुप्पट कारण असतं की आपल्याला अटॅक येईल. तसंच हाय कोलेस्ट्रॉलमध्ये पण जास्ती कारण असतं आणि हे दोन्ही एकत्र जर आले तर ते कारण मल्टिप्लाय होतं. म्हणून हे दोन्ही प्रिव्हेंट करणं पुष्कळ गरजेचं आहे की ॲटलिस्ट 2 कारणं तरी आपण प्रिव्हेंट करू शकतो. आपण आता एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर परत येऊया. ब्रेकनंतर आपलं पुन्हा स्वागत. आपली प्रश्नोत्तर आपण परत सुरू करूया. पुढचा प्रश्न म्हणजे आपण BP आणि लिपिड प्रोफाईल हे किती फ्रिक्वेंटली आपण चेक करावं? पेशंटला आपण काय सल्ला द्याल? आता दामले सरांनी सांगितल्याप्रमाणे जे हृदयाचा अटॅक येतो त्यासाठी ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल हे 2 मेन फॅक्टर आहेत. तर माझं मत असं आहे की जर अटॅक येण्याची वाट बघण्यापेक्षा जर पेशंटचं वय 40 असेल, ज्याला का बाकी जर रिस्क फॅक्टर नसतील, डायबिटीज नसेल, ब्लड प्रेशर नसेल, कोलेस्ट्रॉल नसेल, तर प्रत्येक माणसानं माझ्या मते 40 वर्षानंतर एव्हरी 2 इयरली सगळ्या लेवल चेक करून घेणं माझ्या मते गरजेचं आहे. 2 वर्षातनं एकदा कोलेस्ट्रॉल चेक करावं, डायबिटीज चेक करावं, रेग्युलर BP मॉनिटरिंग करावं, कारण तेच प्रिव्हेंट करू शकते की फर्दर अटॅक येणार का नाही ह्या गोष्टी त्याच डिसाईड करतात. दुसरा इश्यू असा आहे की एकदा अंजिओप्लास्टी झाली किंवा बायपास झालं किंवा हार्ट अटॅक आल्या नंतर ही जी फ्रिक्वेन्सी असते चेक करण्याची ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल लेवल, ते माझ्या मते ऑपरेशननंतर पहिल्या महिन्यात करावं, नंतर 3 महिन्यानं करावं आणि नंतर एव्हरी 6 मंथली ह्या लेवल सगळ्या चेक करून आपल्या कन्सर्न डॉक्टरांशी ते दाखवून त्याप्रमाणे ट्रीटमेंट चालू ठेवावी. तिसरा एक इश्यू असा आहे की एकदा ब्लड प्रेशर चालू झालं, ट्रीटमेंट द्यायची गरज पडली, तुम्ही एकदा टॅबलेट चालू केल्या तर पहिला महिना असा जातो की त्याच्या थोडा स्टेबल होण्यासाठी ट्रीटमेंट तुम्ही फ्रिक्वेंटली म्हणजे एक आठवड्यानंतर ब्लड प्रेशर चेक करावं आणि एकदा स्टेबल ट्रीटमेंट झाली की एव्हरी 6 मंथली अँड 12 मंथली लिपिड कोलेस्ट्रॉल लेवल चेक करून तुम्ही डॉक्टरांशी भेटावं. चौथा एक असा आहे की प्रत्येक वेळी तुम्हाला ब्लड प्रेशर मोजण्यासाठी डॉक्टरांकडे जावं असंही नाही. का आता नवीन इलेक्ट्रॉनिक्स मशीन आले आहेत, तुम्ही होम मॉनिटरिंग ऑफ द ब्लड प्रेशर बी करू शकता, रेग्युलर ब्लड प्रेशर घरीही बघू शकता. आणि त्यात काय जर इश्यू वाटला किंवा काय तुम्हाला कमी जास्त वाटलं तर तुमच्या डॉक्टरांशी सल्ला घेऊन त्याप्रमाणे तुम्ही ट्रीटमेंट ॲडजस्ट करू शकता. आता पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे डॉक्टर राहुल आपल्यासाठी, की हृदयरोग प्रिव्हेंट करायचं किंवा हृदयरोग हार्ट अटॅकची जी रिस्क आहे ती एखाद्या पेशंटमध्ये कमी करायसाठी काय सल्ला द्याल आपण? हार्ट डिसीज आपल्या भारतामध्ये खूपच वाढलेला आहे आणि हार्ट डिसीज हे मुख्य लाईफस्टाईल डिसीज आहे. म्हणून आपण लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस केले तर आपल्यासाठी हे हार्ट डिसीज आपण रिड्यूस करू शकतो. त्याच्यासाठी मी एक निमोनिक 6 E कॉन्सेप्ट निर्माण केलेला आहे. त्यामध्ये पहिला E आहे ईटिंग हॅबिट्स. आता ईटिंग हॅबिट्समध्ये हेल्दी ईटिंग पाहिजे, आपल्याला वेळेवर जेवण केलं पाहिजे आणि जेव्हा आपण जेवण वगैरे करतो त्यामध्ये एकदम घाईमध्ये नको, एकदम प्लेझेंटली टेस्ट घेऊन आनंदाने घ्यायचा, कारण डायजेस्टिव्ह ज्युसेस चांगले सिक्रेट होतात. तसंच दुसरा एक्सरसाइज आहे. एक्सरसाइजमध्ये मिक्सचर ऑफ एक्सरसाइज ठेवली तर बरं आहे. लाईक योगा आहे, कार्डिओव्हास्क्युलर एक्सरसाइज आहे ज्यामध्ये जॉगिंग, स्विमिंग, सायकलिंग जे डॉक्टरांनी सांगितले तर त्याप्रमाणे, आणि थोडी टोनिंग ऑफ मसल्स हे पण पाहिजे आपल्याला. तिसरा आहे आपला इमोशनल स्टेट. इमोशनल स्टेट म्हणजे आपण किती हॅप्पी आहोत, स्ट्रेस फ्री आहोत. तर हॅप्पी, ऑप्टिमिस्टिक, पॉझिटिव्ह लाईफस्टाईल हे आपण फॉलो केली पाहिजे. त्याच्यासाठी मेडिटेशन, प्राणायाम याचा प्रयोग करू शकतो. चौथा आहे इनफ गुड क्वालिटी स्लीप. लोक स्लीपबद्दल खूप काळजी घेत नाही आणि ते रात्री उशीर काम करतात, लवकर उठतात आणि फक्त कमी वेळेसाठी झोपतात. म्हणून इनफ आणि गुड क्वालिटी स्लीप म्हणजे 6 ते 8 तास झोप पाहिजे. आणि गुड क्वालिटी म्हणजे जेव्हा तुम्ही जागतात त्यावेळी एकदम चांगला फ्रेश वाटलं पाहिजे. चांगला वाटत नसेल तर याचा अर्थ आहे की स्नोरिंग करतात आहे का, आणि स्लीप स्टडी वगैरे करून आपण ते शोध करू शकतो. पाचवा आहे एक्झिट अडिक्शन्स. तंबाखू, बिडी, सिगरेट, शराब हे सगळे अडिक्शन्स आहे ते आपल्या जीवनामध्ये गेले पाहिजे. आणि 6वा आहे जे ऑलरेडी आपण पॅनलमध्ये डिस्कस केले आहे की आपले जे रिस्क फॅक्टर्स आहे, इव्हॅल्युएट युअर रिस्क फॅक्टर्स रेग्युलरली, कारण त्यांचे सिम्पटम्स नसतात, ते सायलेंट किलर्स आहे. म्हणून आपले BP नंबर्स, कोलेस्ट्रॉल नंबर, शुगर नंबर,
वेस्ट सर्कम्फरन्स नंबर, हे सगळे आपण रेग्युलरली जर चेक केलं आणि हे 6ही आपण फॉलो केलं तर आपण हार्ट डिसीज खूप मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकतो. म्हणजे सारांशाचं असं की जनतेला जी माहिती पाहिजे, पेशंट एज्युकेशन आपण जे म्हणतो, त्याच्यामध्ये जनतेने आपल्याला हार्ट अटॅक येणारे धोके काय काय आहेत, आपल्याला फॅमिली हिस्ट्री, डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग, तर हे सगळे ह्याची जनतेला जरी जानकारी पाहिजे, जनतेने हे समजून घेतलं पाहिजे. आणि हे आपण कसं कमी करू शकतो की आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपण जर रात्री झोपलो नाही तर व्यायाम करायचा का दुसऱ्या दिवशी. असे बरेचसे पेशंट आम्ही बघितले आहेत ते रात्री 2 आणि 3ला झोपतात आणि सकाळी 5:30-6ला जाऊन जिममध्ये एक्सरसाइज करतात. तर हा सल्ला आम्ही देत नाही. हा सल्ला चुकीचा आहे. असं पेशंटने कधी करू नये. रात्री 2ला झोपलं तर त्याची झोप चांगली झाली पाहिजे 8, 8:30, 9पर्यंत. आणि मग दुपारी किंवा संध्याकाळी पेशंट एक्सरसाइज केलं पाहिजे. किंवा जर आपण 10-11 वाजता, आयडियल झोप म्हणजे 10-11 वाजता झोपणं आणि सकाळी 5:30-6ला उठणं, हे 6-7 तास झोप झाली की मग पेशंटने एक्सरसाइज करू शकतो. पण झोप झाली नाही आणि एक्सरसाइज केलं तर अशा पेशंट्सना, पेशंट आणि जनतेमध्ये सुद्धा रिस्क ऑफ सडन कार्डियक डेथ वाढते. असं झालेलं आहे. तर हा फार महत्त्वाचा सल्ला आहे. पुढचा प्रश्न डॉक्टर दामले आपल्यासाठी की एखाद्या पेशंटला जर हार्ट अटॅक आला तर त्याला परत त्रास होऊ शकतो का? हा प्रश्न पुष्कळ पेशंट विचारतात. जेव्हा अटॅक येतो त्यावेळेला काय होतं, आपल्या हृदयाला 3 रक्तवाहिन्या आहेत. या 3 रक्तवाहिन्यांमध्ये आतमध्ये ब्लॉक्स डेव्हलप झालेले असतात. हे ब्लॉक्स म्हणजे कोलेस्ट्रॉल डिपॉझिट झालेलं असतं. सो एखाद्या ब्लॉकवर जेव्हा क्लॉट डेव्हलप होतो त्याच्यावेळेला रक्तपुरवठा पूर्ण थांबतो आणि तिथे अटॅक येतो. तर तो अटॅक एका रक्तवाहिन्यामुळे आलेला असतो. तर तसेच ब्लॉक दुसऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये पण असतात आणि तिथे बरं क्लॉट डेव्हलप झाले तर तिथे दुसरा अटॅक यायचा संभव जास्ती असतो. म्हणजे इनफॅक्ट ज्यांना अटॅक आला आहे तर त्या पेशंटला ही रिस्क जास्ती आहे की परत अटॅक येऊ शकेल. म्हणून ज्यांना अटॅक आला आहे त्यांनी ह्याचे पुष्कळ सांभाळायची गरज असते की बाकी रिस्क फॅक्टर्स कंट्रोल करायचे, कारण त्यांना हा अटॅक परत यायचे चान्स जास्ती असतो. डॉक्टर काळे, पुढचा प्रश्न आपल्यासाठी, अँजिओप्लास्टी किंवा बायपास हे हार्ट अटॅकसाठी हे 2च उपाय आहेत का याच्या व्यतिरिक्त आणखीन काही करू शकतो आपण? बघितलं तर ज्यावेळी पेशंटला हार्ट अटॅक येतो त्यावेळी एकतरी इमर्जन्सी सिच्युएशन असते. महत्त्वाचे म्हणजे आपल्याला योग्य वेळी आणि योग्य डिसिजन घेणं सगळ्यात महत्त्वाचं असते. तर ज्यावेळी हार्ट अटॅक येतो त्यावेळी आपल्याकडं 2-3 ऑप्शन असतात. एक तर रक्त पातळ व्हायचे इंजेक्शन देणे की जेणेकरून रक्तवाहिनीतल्या रक्ताच्या गोठळ्या विरघळून जातात. दुसरं आहे की इमिजिएट अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करणं. आणि तिसरं आहे की इमर्जन्सी बायपास सर्जरी करणं. तर आपण कुठला डिसिजन घ्यावा? जर तुम्ही जर एखाद्या मेन हॉस्पिटलच्या शेजारी असाल, जवळपास असाल की तुम्ही एक तासामध्ये त्या हॉस्पिटलला पोहोचू शकता आणि जिथं हार्टच्या ऑपरेशनची सोय आहे, तर मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सेफेस्ट ऑप्शन इज प्रायमरी अँजिओप्लास्टी. म्हणजे अँजिओप्लास्टी करून घेणे आणि पेशंट स्टेबल करणे हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. कधीकधी कसं होतं की तुम्ही त्या हॉस्पिटल जवळ नसता किंवा तुम्हाला हॉस्पिटल ॲक्सेसिबल नसतं, कुठं रिमोट एरियात असता, ट्रॅफिक जाम असतं, बऱ्याच गोष्टी असतात जेणेकरून तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये 2 तासाच्या आत पोचू शकत नाही. त्यावेळी मला वाटतं रक्त पातळ व्हायचं, च्या गुठळ्या डिझॉल्व्ह व्हायचं, इंजेक्शन देणं आणि नंतर पेशंट स्टेबल झाल्यानंतर मोठ्या हॉस्पिटलला शिफ्ट करणं हा एक पर्याय राहू शकतो. तिसरं ऑप्शन असं आहे की तुम्ही अँजिओग्राफी केल्यानंतर कधीकधी असं सिच्युएशन येते की टेक्निकली अँजिओप्लास्टी करणं हे जमत नाही किंवा बाकीचे बरेच फॅक्टर असतात ज्याच्यामुळे अँजिओप्लास्टी करणं रिस्की असतं किंवा डिफिकल्ट असतं. अशा कंडिशनमध्ये, रेअर कंडिशनमध्ये इमर्जन्सी बायपाससुद्धा होऊ शकतं. त्यासाठी सर्जन अवेलेबल असेल तर तो आपण डिसिजन घेऊ शकतो. तर हे 3 पर्याय की एक पर्याय निवडणं माझ्या मते ज्यावेळी हार्ट अटॅक येतो हे महत्त्वाचं आहे. ह्याच्यापेक्षा मोठा काही पर्याय अवेलेबल सध्या तरी नाही आहे. त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य डिसिजन घ्यावा आणि 3पैकी एक पर्याय निवडला तर आपण पेशंटला स्टेबल करू शकतो आणि त्याप्रमाणे पुढील ट्रीटमेंट चालू करू शकतो. डॉक्टर गुप्ता, शेवटचा प्रश्न आपल्यासाठी. आपण जे हृदयरोग आणि हार्ट अटॅकचे जे औषधं आपण पेशंटना प्रिस्क्राईब करतो आफ्टर बायपास की अँजिओप्लास्टी, ह्याची अवधी काय असते? हे लाईफ लॉंग असतात का आपण हे बंद करू शकतो मध्ये? हे खूपच इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण लोकांमध्ये अशी गैरसमज असते की एकदा आपल्याला बरं वाटायला सुरुवात झालं की आपण सगळ्या गोळ्या बंद करू शकतात आणि मग त्यांना पुन्हा रिपीटेड ब्लॉकेजेस किंवा हार्ट अटॅक येऊ शकतात. जसं डॉक्टर दामलेनी पण सांगितलं की एकदा ज्या लोकांना टेंडन्सी असते अटॅक यायची किंवा ब्लॉकेजेस डेव्हलप व्हायची, त्यांना हे टेंडन्सी पुन्हा पुन्हा असते आणि त्याला वेगळ्या वेगळ्या रीतीने आपण कमी करू शकतो. जसं लाईफस्टाईल फॅक्टर, तसंच मेडिसिनचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. आणि ही टेंडन्सी कमी करण्यासाठी, पुन्हा रिपीटेड ब्लॉकेजेस कमी करण्यासाठी हे औषधी घेत राहणं आवश्यक आहे.
पहिल्या वर्षात अटॅकच्या नंतर ही औषधी थोड्या जास्त प्रमाणात असतात आणि जशी जशी रिकव्हरी होत राहते हे गोळ्या आपण कमी करू शकतो. पण काहीतरी औषधी आपल्याला जसा ब्लड थिनर आहे किंवा कोलेस्ट्रॉल रिड्युसिंग मेडिकेशन्स आहे हे आयुष्यभर राहतात आपल्या प्रिव्हेंशन, फ्युचर अटॅक्स येऊ नये त्याच्यासाठी, फ्युचर ब्लॉकेजेस होऊ नये त्याच्यासाठी. तसंच ज्या लोकांना ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज असेल, कोलेस्ट्रॉल असेल, त्यांना ते रिस्क फॅक्टर कंट्रोल करण्यासाठी जर त्यांना लागत असेल ते गोळ्या घेत राहणं आवश्यक आहे. लोकांना भीती असते की आम्हाला साईड इफेक्ट्स येणार का, तर हे मेडिसिन्स खूपच सेफ आहे आणि साईड इफेक्ट येण्याची संभावना खूप कमी आहे आणि प्रिव्हेंशन बेनिफिट्स खूप जास्त आहे. म्हणून त्यांनी हे गोळ्या त्यांच्या कंडिशनप्रमाणे हे घेत राहणे आवश्यक आहे आणि डॉक्टरच्या कन्सल्टेशन घेत राहणं की काही साईड इफेक्ट्स तर डेव्हलप होत नाही किंवा डोस कमी जास्त करणं हे त्यांना कन्सल्ट करून आपण त्या रीतीने ते गोळ्यांना ॲडजस्ट करायचं असते. आता हा हार्ट अटॅक कार्यक्रम जो आपण सध्या इथे केला हा इथे संपवूया. आणि ह्याचं सारांश असं आहे की हार्ट अटॅकची जे धोके, जोखम, रिस्क फॅक्टर जे आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, ते कसे आपण आयडेंटिफाय केले पाहिजेत. स्पेशली ब्लड प्रेशर कंट्रोल, डायबिटीज कंट्रोल, कोलेस्ट्रॉल कंट्रोल, फॅमिली हिस्ट्री ज्या लोकांना असते ह्या लोकांना हार्ट अटॅकची संभावना जास्ती असते. तर या अशा रुग्णांनी काय केलं पाहिजे, अशा जनतेने काय केलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी एक्सपर्ट डॉक्टरला भेट घेणं, त्याचा सल्ला मानणं आणि आपल्याला ही स्थिती आपण कशी प्रिव्हेंट करू शकतो ऑन अ लाँग टर्म बेसिस. तर ह्याचा जो हा जो सल्ला आहे पेशंटला समजणं फार जरुरी आहे. आणि मी सगळ्यात शेवटी सांगेन की कन्सल्ट द राईट डॉक्टर. आता राईट डॉक्टर म्हणजे हे जनतेने ठरवणं की राईट डॉक्टर कोण आहे. त्यासाठी जनतेला थोडं हार्ट अटॅकबद्दल, कोलेस्ट्रॉलबद्दल, फॅमिली हिस्ट्रीबद्दल, डायबिटीजबद्दल थोडी जानकारी, थोडंसं एज्युकेशन, लेवल ऑफ एज्युकेशन जनतेने आपलं वाढवलं पाहिजे. आणि हे आजकाल न्यूज, प्रिंट, पेपरमध्ये बरीचशी माहिती येते आणि हा सल्ला घेऊन पेशंटनी राईट डॉक्टरकडे जाऊन सल्ला घ्यावा, कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन सल्ला घ्यावा. आणि हा प्रोग्राम संपण्याच्या आधी माझे जे को पॅनलिस्ट आहेत डॉक्टर अनिल दामले, डॉक्टर केशव काळे, डॉक्टर गुप्ता ह्यांचा मी आभारी आहे. आपल्याला वेळ काढलात आणि इथे आलात आणि जनतेला माहिती दिली ह्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आणि मी हा प्रोग्राम संपवतो. मी डॉक्टर भागवत. नमस्कार.